जय महाराष्ट्र. मी स्मित तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा जो व्हिडिओ हा खास करून आहे उबेरवरती. उबरमध्ये आपल्याकडून 160 रुपयाचं हे लोक सबस्क्रिप्शन फीस घेत आहे. पण 160 रुपयामध्ये हे लोक आपल्याला बुकिंग नाही देते. बुकिंग का नाही देते ह्याच्या मागे पहिलं जो कारण आहे तो मी क्लिअर करतो तुम्हाला. समजा की 160 रुपयाचा रिचार्ज आपण केला म्हणजे झाला. थोडक्यात आपण केला नाही, आपण पहिली एखादी बुकिंग घेतली, उचलली आणि तो रिचार्ज आपला झाला. त्याच्यानंतर आपण सेकंड बुकिंगची आपण वाट पाहतो, पण सेकंड बुकिंग आपल्याला भेटतच नाही. का नाही भेटत ह्यामागे मी तुम्हाला रिझन सांगतो. कारण 160 रुपयाचा रिचार्ज मी केलाय. आता तो पुढची बुकिंग तुम्हाला देणार, कारण तुम्ही रिचार्ज नाही केलंय. म्हणजे जितके पण उबेरचे ड्रायव्हर आहे ऑल ओव्हर मुंबई महाराष्ट्र, जिथे पण यांनी सबस्क्रिप्शन प्लॅन हा चालू केलाय, त्या प्रत्येक ड्रायव्हरला तो 160 रुपयाचं ते सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तो पहिली बुकिंग देणार. आणि त्यानंतर आपण लटकलो. आता 160 रुपयाचं जर आपण ह्यांचं रिचार्ज करतो आहे किंवा घेतोय, त्याच्यानंतर आपल्याला कमाई किती व्हायला पाहिजे ते मी क्लिअर करतो. 160 रुपयाचा जर समजा तुम्ही रिचार्ज केला आणि तुम्ही दिवसभर ओला किंवा रॅपिडो मारतायत तर काही फायदा होणार नाही. 160 रुपयाचा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला मिनिमम 1000 रुपयाची कमाई तुम्हाला उबरमध्ये करायला लागणार. जर तुम्ही 1000 रुपयाची कमाई करतायत उबेरमध्ये, त्याच्यानंतर 160 रुपये ठीक आहे त्याच्या वरचे ते तुम्ही बाहेर काढतायत त्याच्यातून, तेव्हा तुम्ही आहे ना 16% फक्त कमिशन कंपनीला देत आहेत. म्हणजे तेव्हा कुठेतरी तुमचा फायदा होतोय. जर तुम्ही तो 160चा रिचार्ज करतायत आणि तुम्ही रॅपिडो किंवा ओलामध्ये चालवतायत गाडी आणि तुम्ही विचार करतायत की हा चल ठीक आहे 160च आपले गेलेत, बाकी इकडे आपण काम करूया वगैरे, काही फायदा नाही. 500-600 रुपये जर तुम्ही कमवून घरी जात असणार तर कसलाच फायदा होणार नाही. सिंपल आहे. रिचार्ज केल्यानंतर कुठे ना कुठे फसायला होतं. रिचार्ज केल्यानंतर जी अपेक्षा आपल्याला असते कंपनीकडून की आपल्याला बुकिंग्स भेटणार, तशी अपेक्षा आपण नाही ठेवू शकत. प्रीमियर गाडी आहे. उबर गो पण चालू ठेवलं तरी पण बुकिंग्स वाजत नाही आहे. मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता जस्ट 2 तास अगोदर, तुम्ही चेक करू शकता की बुकिंग्स एवढे कमी आहेत की समजत नाही की काय झालंय. असं तुम्हाला वाटत असेल, पण रिझन जो मी सांगितला ना तो ॲक्च्युअलमध्ये रिझन आहे. त्याचबरोबर आजचा जो काम होता ना माझा उबरमध्ये, तो फक्त 420 रुपयाचा झालाय. 420 मध्ये 160 रुपये जर तुम्ही मायनस कराल तर विचार करा की केवढी अमाऊंट येते. आता हे जे 420 रुपये मी तुम्हाला सांगितले ही फक्त उबरची आहे. रॅपिडोमध्ये मी काम केलंय. रॅपिडोमध्ये कुठे ना कुठे मला रेट असा वाटत होता की चांगला भेटतोय, तेव्हा मी त्या ट्रिप्स उचलल्या. फक्त आपला तो प्रीमियर ऑप्शन जो आहे म्हणजे सिडानचा ऑप्शन तोच चालू ठेवलाय. तो इकॉनॉमी वॅगनर आणि तो ऑल्टोवाला तो ऑप्शन आपण बंद ठेवलाय रॅपिडोमध्ये. पण उबरमध्ये मी आज एक नोटीस केलं. उबर आहे ना लिटरली पीक टायमिंगमध्ये म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून ते 10:30-11 वाजेपर्यंत रेटमध्ये एकदम फाडत होता. म्हणजे पॉकीमॉनला जो रेट देत होता ना, 1-2 बुकिंग माझ्या असं स्क्रीनवर वाचल्या. 2 मिनिटासाठी मी शॉक झालो की सिडानचीच बुकिंग आहे की मर्सिडीजची बुकिंग यांनी दिली आहे. म्हणजे एवढा भारीवाला रेट. मला एक बुकिंग लागली होती उबरमध्ये, त्याच्यात तर म्हणजे बोलतात ना कडक रेट भेटला, ठीक आहे जाऊ दे. पण त्यानंतर रॅपिडोची बुकिंग मी घेऊन आलो चेंबूर साईडला स्वस्तिक पार्कच्या इथे. स्वस्तिक पार्कच्या इथे एक हॉस्पिटल आहे, तिकडून आहे ना आपल्याला एक उबरमध्ये बुकिंग लागली. ही बुकिंग आपल्याला लागली 11च्या नंतर. 11च्या नंतर उबर आपल्या बोलतात ना आपली जी अवकात आहे लायकी आहे त्याच्यामध्ये तो आला. 11च्या नंतरच्या बुकिंगला जो रेट देत होता, जस्ट बोलतात ना अर्धा किलोमीटरची बुकिंग होती आणि माझ्या घराच्या इकडेच जाणारी बुकिंग होती. बोललो चल ठीक आहे आपण घरी तिकडे जाता जाणार आहे, सेम रूट आहे, उचलूया. शिवसृष्टी कॉम्प्लेक्स म्हणजे बोलतात ना एरिया आहे आपला कुर्लाला, चुनाभट्टी कुर्ला बोलतात, तिकडे त्यांना ड्रॉप करायचं होतं. हॉस्पिटलमधनं बुकिंग आली, पिक केली. पिक केल्यानंतर त्यांना बोललो की हा मी आलो आहे. बोलतं आतमध्ये घेणार का गाडी लॉबीमध्ये. म्हटलं ठीक आहे. पॉकीमॉन बघा कसे असतात. जेव्हा उबर आपली लायकी दाखवतो ना 11च्या नंतर रेट पाडवतो आणि 11च्या अगोदर जो रेट होता त्याच्यात म्हणजे बोलतात ना कस्टमर आहे ना एकदम बाप म्हणजे एकदम कडक. तुम्हाला असं वाटेल की हा भाई फुल इम्प्रेस, मस्त की टिप बिप तर असेच देऊन जातील तसं. आणि 11च्या नंतरची लायकी दाखवतो मी तुम्हाला कस्टमरची. मला बोलतो आतमध्ये घे ना दादा गाडी. म्हणजे ठीक आहे. घेतली लॉबीमध्ये गाडी. लॉबीमध्ये घेतल्यानंतर तो आला भाई. त्याच्यानंतर 2-3 अजून आले आणि पेशंट आला व्हीलचेअरवर. पेशंट आला बघा, मी रिस्पेक्ट करतो एका गोष्टीचं की बघा पेशंट आहे, कोण ना कोण कोणाला काय ना काय आजार असतं, काय ना काय कापाकापी होते. तर तो जो पेशंट होता ना त्याचा लेफ्ट पाय आहे ना त्याचं काहीतरी झालं होतं पायाला, आणि त्या पायाला काहीतरी प्लॅस्टर बिस्टर वगैरे मजबूतवाला लावला होता. पण राईट साईडचा हा जो पास नाही, जी मांडी असते ना त्याचा असा चांबडा ना असा सोलपाटा आहे ना असा काढलेला होता. म्हणजे असा हाफ फ्राय होता ना, हाफ फ्राय तसा तो तंदुरी आहे ना, असं वाटत होता आता ह्याला मसाला लावला आणि हा शिजवेल तसं. तशी ती हाफ फ्राय होती तंदुरी.
आणि मी मनात म्हटलं चल ठीक आहे, आता हा आला बसला, पण थोडंसं तुम्ही लोकांनी अक्कल लावायला पाहिजे. तुम्ही गाढव लोक, जेव्हा तुम्ही लोक एखाद्याची गाडी बुक करतायत, तुम्ही गोमध्ये बुकिंग टाकताय, ठीक आहे मी सिडान घेऊन आलो, माझी चुकी, मी सिडान घेऊन आलो खास तुमच्यासाठी. पण एवढा विचार करा, जेव्हा आपण एखाद्याची गाडी बुक करतोय, हाफ पॅन्टमध्ये तो पेशंट बसतोय गाडीमध्ये, ते काय ते झालंय बोलतात ना ते हाफ फ्राय सारखं, ते त्याचा तो पाया सूप आहे ना असा तो दिसतोय आतला, म्हणजे तो सुकलेला होता पाया सूप त्याचा, पण तो पाया सूप माझ्या सीटला लागेल किंवा काय होईल, तो लोशन वगैरे काहीतरी तो चिकटवलेला होता पायावर. कस्टमर आहे ना, छाट ह्याबद्दल काही विचार नाही करत, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. आला, तो पेशंट बसला मागे, ते दोघे बसले, एक जण इकडून दरवाजा खोलतोय, मी थोडीशी गाडी पुढे घेतली तर तो लगेच, अरे थांब थांब थांब, बसायचंय बसायचंय. अरे ते काय रेल्वे लोकल ट्रेन आहे की सुटणार आहे, दिसतंय मला तुला बसायचंय, पण माझा दार आपटेल, तिकडे राईटला भिंत आहे. काय यार यांना सांगायचं. म्हणजे असं कधी कधी वाटतं हे लोक साले ॲम्ब्युलन्स बुक करायला पाहिजे होती, पण ॲम्ब्युलन्स नाही यांना भेटली. का तर रेट महाग असेल. पण उबरच्या गोमध्ये ह्यांनी विचार केला की हा आपण गो बुक करायचे आणि मस्तपैकी आहे ना एकदम याच्यात जायचं स्वस्तामध्ये. आता जेव्हा या व्यक्तीचा तो ड्रॉप लोकेशन आला अर्धा किलोमीटरमध्ये जसा तो ड्रॉप लोकेशन आला, ड्रॉप लोकेशनला जसं मी त्यांना बोलतात ना ते ड्रॉप करायला गेलो, तेव्हा तो बोलतो की गेटच्या आतमध्ये घे. म्हटलं ठीक आहे. गेटच्या आतमध्ये घेतल्यावर त्या दाराच्या इकडे आणून थांबवली गाडी. ती मधल्या सीटवर एक बाई बसली होती, ती म्हणते थोडासा और यहाँ पे लेफ्ट में लोगे क्या. मी बोललो लेफ्टमध्ये घेतल्यावर तो दार डायरेक्ट उघडा ना बी, तुम्ही तुमच्या घरातला दार उघडा म्हणजे हा डायरेक्ट पेशंट घरात. काय मस्त ना आयडिया. अरे थोडा विचार करा ना, दार बीर कुठे चिकटेल वगैरे. 10 लाखाची गाडी घेऊन आलोय, आता माझी पण मजबुरी आहे, कुठेतरी मी 160 रुपयाचा तो रिचार्ज केलाय, तो मला कव्हर करायचा. ह्याचा अर्थ हे नाही की म्हणजे म्हणतात ना तुम्ही खोलूनच माराल एखाद्याची. म्हणजे मी विचार करतो की लोक बघा काय वृत्तीचे असतात साल्या, अशा टाईपचे पण लोक असतात. आणि माझं कुठेतरी आज कॅल्क्युलेशन चुकलं, कारण मी हॉस्पिटलमध्ये पिकअप करायला जातच नाही. मी आज ज्या हिशोबाने गेलो हॉस्पिटलमध्ये पिकअप करायला, आपल्याला एवढं माहिती आहे की यांचा 12 वाजता जो दुपारचा टायमिंग असतो तो डिस्चार्जचा असतो आणि नवीन पेशंटला घ्यायचा. पण थोडंसं कुठे ना कुठे माझं कॅल्क्युलेशन चुकलं आणि तिकडे हे बोलतात नाही पायासूप आपल्या गाडीमध्ये आला आणि हा बसला पायासूप. राहिली गोष्ट उबेरची. उबेरबद्दल एवढंच बोलणार आहे, जेव्हा तुम्ही 1000 रुपयाची कमाई कराल, त्याच्यात जेव्हा तुम्ही 160 रुपये तुमचे काढतायत, म्हणजे तुम्ही 16% कमिशन तुम्ही कंपनीला देतात. तुम्ही 2000ची कमाई केल्यानंतर तुमचा थोडासा अजून फायदा होणार, कारण तुम्ही फक्त 8% कंपनीला देतात. आणि तुम्ही 3000ची कमाई केली तर तेव्हा तुमचा अजून फायदा, कारण तुम्ही फक्त 4 ते 5% तुम्ही कंपनीला देतात. पण जसं उबर तुम्हाला बोलते ते ॲक्च्युअलमध्ये तो त्यांच्या शब्दांवर बोलतात ना, तसं तो आहे का, ते शब्द तो पाळतोय का, हे विचार करा. कारण बरेच जण मला सांगत होते की भाऊ मंडेला आपल्याला फ्री ट्रिप्स होते, म्हणजे बोलतात ना फ्रीमध्ये होतं सगळं काम, कमिशन वगैरे काय नव्हतं, तरी पण त्या गाढवाने उबेरने आपलं कमिशन घेतलं. तर बरेच जण म्हणत होते मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे आपण जे काही काम करतोय त्याचं आपल्याला रिटर्न गिफ्ट जर कमिशन कट झालं असेल तर मंडेला आपल्याला रिटर्न भेटणार. आज सोमवार आहे, तर माझं असं मला वाटत होतं की मी जे गेल्या सोमवारी काम केलेलं, जेव्हा ही उबेरने ऑफर काढली होती फ्रीवाली, त्या टायमिंगला आपण अशा काही ट्रिप्स मारल्या होत्या ज्याच्यात आपण कमिशन कंपनीला दिलं होतं आणि ते मी नोटीस केलेलं. आणि त्याचं असं मला वाटत होतं आज रिटर्नमध्ये आपल्याला काय ना काही ते रिटर्न गिफ्ट भेटणार, पण असं कोणतंही आपल्याला रिटर्न गिफ्ट भेटलेलं नाही आहे. राहिलं आता एकच की आपल्याला कोणत्या ॲपबरोबर काम करायचं आहे, हा मेन क्वेश्चन आहे. तर एवढंच सांगणार तुम्हाला, बघा सिम्पल सांगतो, रॅपिडोचा रिचार्ज कुठे ना कुठे फायदेशीर आहे, नाही असं नाही आहे. कारण रॅपिडोमध्ये जेव्हा आपण रिचार्ज करतोय तेव्हा तो 1 वर्षाचा आपल्याला टाईमलाईन देतोय. मग मी सिम्पली सांगतो तुम्हाला, मी तो 81 रुपयाचा रिचार्ज करतोय, त्याच्यात ते भीम ॲपच्या थ्रू जेव्हा मी रिचार्ज करतो तेव्हा भीम ॲपच्या थ्रू मला रिटर्न कॅशबॅक 3-4 रुपये 5 रुपये वगैरे भेटते. म्हणजे कुठे ना कुठे तो स्वस्त पडतोय. आणि 1000 रुपयाची अर्निंग आहे, त्या 1000 रुपयाच्या अर्निंगमध्ये मी कसा गेम करतोय की समजा 970 रुपये पण माझी अर्निंग झाली आहे, तरी त्या 30 रुपयासाठी तो रिचार्ज करायला सांगत नाही. ते 30 रुपयासाठी तो आपल्याला कोणती पण बुकिंग देऊ शकतो, 300, 500, 600 वगैरे अशी कोणतीही बुकिंग देऊ शकतो. आता राहिलं दुसरं ॲप कोणतं यूज करायचं, तर ओला की उबेर. मी सांगतो की मला उबेर कुठे ना कुठे बरं वाटतं, कारण ते पॉकीमॉनचं बोलतात ना तो ब्लू टिक, त्याच्यानंतर कुठे जायचं पूर्ण तो मॅप अगदी मस्त वाटतं ते बघायला. तर मला उबेर आवडतं, म्हणून मी उबेरचा रिचार्ज कुठे ना कुठे करतो. तर उबेरचा रिचार्ज सिम्पल सांगणार, 1 दिवसासाठी काम करायचं आहे 160चा ठीक आहे, पण 3 दिवसासाठी जर तुम्ही कंटिन्यू करत असाल काम, तेव्हा तर 370 रुपयाचा रिचार्ज फायदा आहे. कारण 370मध्ये तुमचं थोडंसं जो बोलतात ना पर्सेंटेज जे आपण कंपनीला देतो ॲज अ कमिशन,
तो आपण कमी देतोय. आणि राहिलं रॅपिडोचं, तर रॅपिडो असं नाही की रॅपिडो तुमच्याकडून कमी कमिशन घेतोय. रॅपिडो पण तुमच्याकडून सेम कमिशन घेतोय, कारण 80 रुपयाच्या रिचार्जला तो फक्त 1000 रुपयाची कमाई देतोय. म्हणजे 2000 रुपयाच्या कमाईसाठी तो तुमच्याकडून 160 रुपयेच घेणार आहे. समजलं ना? तर कसं आहे, ह्यांची ना ही सगळी मार्केटिंग स्किल्स आहे. फक्त तुम्हाला काय कसं काम करायचं हे तुम्हाला समजायला पाहिजे. हे तुम्हाला एकदा समजलं त्याच्यानंतर आहे ना, हे लोक शाटा काय उकाडू नाही शकत. तसं आहे. पण ज्यांना नाही समजत आहे त्यांच्यासाठी आपण आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. हे पायासूप असे माझ्या गाडीमध्ये जसे बसलेले, ते तसलं काय पायासूप तुमच्या गाडीमध्ये पण जर बसलं असेल तर कमेंट नक्की करा. सो दिस इज स्मिथ सायनिंग ऑफ माय चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राईव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय वंदे.